शेड भारी आली. काय लागतंय? आम्ही आलेलो आहोत भात कापणी करायला. तुम्ही आतापर्यंत भात लावणीचा व्हिडिओ आणि बाकी व्हिडिओही बघितलेच असतील, पण आता भात कापणी करत आहोत. तर चला बघा. आता तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्या भात लावणीपासूनचा व्हिडिओ जरी पाहिला असलात किंवा नसलात तरीही कोकणातली भात शेती म्हणजे कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय. आणि याच भात शेतीबद्दल सांगायचं झालंच तर पहिल्या पावसाच्या सरी पडल्या की शेतकऱ्याचं मनही भिजतं. भाताची रोपं बियाणांपासून उगवतात, रोपवाटिका तयार होतात आणि मग पाणी भरलेल्या शेतात एक एक रोप लावलं जातं. पावसाचा वेग, मातीची ताकद या सगळ्यांवर अवलंबून असते पिकाची उगवण. तसंच पावसाळा संपत आला की धान्यांवर सूर्यकिरण झळकतात आणि धान्य तयार होतं. आणि हाच क्षण असतो भात कापणीचा. कापणी म्हणजे फक्त पीक कापणी नाही, हा शेतकऱ्याच्या वर्षभरातील श्रमाचा हिशोब असतो. धान्याचं वजन हातात येईपर्यंत तो श्वास रोखून धरतो. आता कापणीच्या वेळी भातात साधारण 20 ते 25% ओलावा असतो. योग्य वेळेत जर कापणी झाली नाही तर दाणे तुटतात आणि गुणवत्तेत फटका बसतो. यंदा जवळजवळ मे महिन्यापासून ते सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पाऊस झाला. म्हणजे जवळजवळ 6 महिने पाऊस झाला. त्यामुळे भाताचं पीक कमी आलं आणि गवतही जास्त झालं. हे सगळं दिसायला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नसतं बरं का. आज आपल्या ताटात येणारा प्रत्येक भाताचा दाणा हा केवळ अन्न नाही, ही शेतकऱ्याच्या कष्टाची कहाणी आहे. आणि भात तयार होण्यासाठी घामाच्या धारा वाहिल्या जातात. वर्षभराची प्रतीक्षा मागे असते. आता हा सगळा कापलेला भात शेतामध्ये पसरून ठेवायचा असतो, जवळजवळ 3-4 दिवस. ह्यामुळे काय होतं की जो 20 ते 25% ओलावा राहिलेला असतो तो त्यावरती ऊन पडून व्यवस्थित खडखडीत सुकून आपला भात तयार होतो. आणि मग भात झोडपून तांदूळ बाजूला करतात. आता आम्ही चाललेलो आहोत कुठे? शेतात काय करायला? कवल्याची बांधणी करायला. तर मग चला, येत आहे ना. मी आणि देऊ आम्ही शेतामध्ये चाललेलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो आज आम्ही काय काय करणार आहोत. याआधी आम्ही शेत नांगरणीचा व्हिडिओ केलेला होता, तर तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला. कवल्या बांधणे म्हणजे जो भात कापून सुकवत ठेवलेला होता 2 ते 3 दिवसापूर्वी, तो आता सुकलेला आहे. त्याला एकत्रित करून त्याचा गठ्ठा बांधून झोडपणीसाठी नेला जातो. त्याला कवल्या बांधणे असं म्हणतात. सगळ्या बाजूने शेत पिकलंय, अर्ध कापून झालंय, अर्ध सुकलंय आणि त्याच्या कवल्या बांधणं सुरू आहे. लोंबी आहे त्याच्यात. आशू कसा पण नको उचलू. खडखडीत सुकलेल्या भाताच्या लोंब्या बांधून झाल्यात आणि आज जो काही भात कापला तो असा पसरवून ठेवून झालाय. हे होईपर्यंत संध्याकाळ झाली आहे आणि अगदी सुंदर कोकणातला सूर्यास्त आपल्याला बघायला मिळतोय. आता झोडपणी कशी करतात चला बघूया. आणि जोड
आपण येते सांग आपण 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 उचल बरं आपण आपण काय बघतोय काय धरतोय बस बस. धान्याच्या बांधलेल्या कवल्या किंवा घट्ट्या या आपटल्या जातात. ह्यामुळे धान्य बाजूला होऊन पेंढा वेगळा होतो आणि आपल्याला तयार झालेला भात मिळतो. हॅलो हा बोला हा बोला बोला व्हिडिओ आवडला असेल कमाल कन्याला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. बाय बाय.